हॅलो एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही सगळे? वेलकम बॅक टू आवर चॅनल. आणि मी आज बनवते आहे पावभाजी. तर चला मी आज तुम्हाला दाखवते मी कशी बनवते. हे बघा, मी कुकर घेतलाय, मी गॅस ऑन करते. हे बघा, आता मी ह्याच्यामध्ये ही जी भाजी आहे ना, मी वॉश करून घेतली आहे. फक्त आता मला कुकरमध्ये सोडायची आहे. तर ह्याच्यामध्ये मी जे जे व्हेजिटेबल्स घेतलेत, फ्लावर, शिमला, गाजर, बटाटे, वटाणे, आणि तुम्ही पाहिजे तर अजून पण तुमच्या मनाने भाज्या ऍड करू शकता. ही सगळी मी ह्याच्यामध्ये सोडते. ओके, ही कमीत कमी अर्धा पाव एवढी भाजी आहे ही. हे बघा, आता मी हे मीठ आहे आणि हे 1 चम्मच, तर मला स्वादानुसार पहिला एवढं टाकते मी, जास्त नाही. हे अमूल बटर आहे. हे बघा, तर मी हे थोडंसं टाकते. हे बघा, हे ना, हे थोडंसं शिजताना, थोडं भाजी मध्ये बॉईल होताना त्याचे फ्लेवर्स सगळे ऍड होतील त्याच्यामध्ये, बटर मध्ये. आणि आता मी याच्यात पाणी टाकते आणि कुकर बंद करते. ओके, हे बघा, आता हे मी माझ्या हिशोबाने पाणी टाकते, मला किती हवं आहे तेवढं. आणि चांगली भाजी व्हायला शिजायला देणार एकदम गळेपर्यंत. हे बघा, ठीक आहे. आता मी हे फास्ट गॅस करून कुकर बंद करते. ओके, हे झालं. आता ही भाजी शिजेपर्यंत आपण एक साईडला मसाला रेडी करून घेऊया. आता मी मसाला रेडी करते. हे बघा, आता मी इथे काय काय घेतलंय, 2 कांदे घेतलेत, 2 टमॅटो घेतलेत, आणि इथे पुदिना, लसूण, आला, 3 मिरची घेतली आहे मी. मला जेवढी हवी आहे तेवढी मी 3 मिरची घेतली आहे. आणि इलायची, लवंग, काळी मिरी आणि दालचिनी, हे पण मी. हे बघा, आता हे 2 कांदे आहेत ना, याला मिक्सरमध्ये वाटून घेते. हे 2 कांद्याचा आधी पेस्ट करणार. हे बघा, हे मी पेस्ट केलाय कांद्याचा. असंच मी आता टमॅटोचा पण करणार आणि आला, लसूण वगैरे हिरवा मसाला त्याचा पण करणार. ओके, आता हे थोडंसं लाल झालं. आता मी फोडणीला बटर थोडंसं टाकणार आहे, एकदम थोडं. अगोदर मी तेल टाकेन, कारण डायरेक्ट बटर टाकलं ते जळून जाणार. हे बघा, तेल टाकते मी पहिला थोडं. थोडं तेल टाकलं थोडंसं, तर त्याच्यात मी आता बटर टाकते. हे बघा, थोडंसं बटर, अगदी थोडं, जास्त नाही. हे बघा, हा पेस्ट आहे, हा गेला ह्याच्यात. आता हे टमॅटो आहेत, याचा पेस्ट करते मी. कमीत कमी 4 शिट्या तरी करायच्या, भाजी ती शिजेल मग. हे बघा, थोडंसं तेल सुटायला लागलं म्हणजे कांदा भाजला. हे बघा, तर एवढं ठीक आहे कांदा. ठीक आहे. हे बघा, आता ह्याच्यात मी टमॅटो पेस्ट टाकेन. हे बघा, टमॅटोचा पेस्ट केला, तर हे टाकणार याच्यामध्ये.
याला पण चांगलं भाजायला द्यायचं, टमॅटोला पण. याला पण चांगलं भाजायला द्यायचं. आता मी आला, लसूण आणि हे 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 जे दाखवलं होतं ना मी, हे सगळं आता हे खडे मसाले, आला, लसूण आणि पुदिना हे मी वाटायला घेते. त्याला हे फुलते. हे बघा, हे मस्त टमॅटो हे झाले, शिजलेत. आता हे मी पेस्ट बनवलाय, तर हा पेस्ट टाकते याच्यामध्ये. हा पेस्ट थोड्या वेळासाठी भाजायला सोडते. तर हा कुकर मध्ये बघते भाजी किती शिजली आहे. हे बघा, हे आता मी दाखवते. हे बघा, ह्याला थोडं मी मॅश करून घेणार. भाजी तर शिजली आहे बघा, बटाटे वगैरे सगळे शिजले. तर ह्याला मी मॅश करते ह्याच्यामध्येच. त्यात पण मीठ टाकते. हे जे मसाला आपण रेडी केला आहे ना, थोडंसं, अगदी थोडं, कारण आपण भाजीमध्ये पण टाकलेलं आहे ऑलरेडी. मी ह्याच्यात पण टाकते. हे बघा, ह्याच्यात पण टाकते. अर्धा चम्मच, ठीक आहे. तर मी भाजीत पण टाकलं आहे मीठ. हे मसाला भाजलाय, तर मी आता ह्याच्यामध्ये हे जे पाणी आहे ना हे टाकणार आहे. हे बघा, हे पाणी टाकलं. आता थोडं अजून मसाला हे भाजायला देते. तर ह्याला चांगलं भाजायला देणार अजून, पाणी थोडंसं सुकेपर्यंत. ह्याला हे मी मसाला बघते किती भाजलाय. मसाला भाजला. हां, हे बघा, मसाला पण झाला आपला. हे बघा, ठीक आहे, मसाला पण झालाय. आता मी ह्याच्यामध्ये टाकते थोडीशी हळद. हे बघा, थोडीशी, अगदी थोडीशी हळद, एक अर्धा चम्मच एवढी. आणि तिखट तुम्हाला जेवढं हवं आहे त्या हिशोबाने. आम्ही थोडं कमी तिखट खातो. मी पहिला पण 3 मिरच्या टाकल्यात, लवंगी मिरच्या, आणि थोडासा लाल मसाला. ह्याच्यात पावभाजी मसाला पण येणार आता, ते पण तिखट असतो, स्पायसी असतो. तर ह्याला एक 2 मिनटं मिक्स होईपर्यंत थोडंसं ढाकण लावून मी वाफीवर हे करणार, स्लोवरती. हे बघा, आता मी कोथिंबीर वॉश करून घेते. कोथिंबीर वॉश करते ही. चांगली अजून 2-3 पाण्याने वॉश करावं लागेल त्याला. हे बघा, मस्त मसाला भाजलाय.
आता मी ह्याच्यात टाकणार आपली भाजी, पावभाजीची. हे बघा, ही जी भाजी आहे मी आता थोडी थोडी करून सोडते आणि थोडे ध्यानाने. हे चांगल्याला मिक्स करायचं. थोडासा गॅस मी आता फास्ट केला. तर मी पावभाजी मसाला आता टाकणार. आता मी पावभाजी मसाला टाकणार आहे. हे बघा, हे मी घेतलाय एव्हरेस्टचा पावभाजी मसाला. तर ह्या मोमेंटवरती मी टाकणार. ते पण पूर्ण एवढं एक पॅकेट नाही टाकणार, एकदम 1 ते 2 चम्मच बस. एक असं स्वादानुसार, जास्त नाही. तर ह्याला चांगलं असं मिक्स करणार मी. गॅस लो केला मी आता. आता ही आपली पावभाजी झाली आहे रेडी. थोडी एक उकळी येऊ द्यायची अशी, म्हणजे मिक्सअप. आणि हे बटर आहे. आता मी हा बटर ह्याच्यात गेला. हा थोडंसं हे होणार. बाकीचा जो आहे ते पावासोबत हे करायचं, फ्राय, थोडंसं पाव भाजायसाठी. मिक्स करायचं. त्याला 1-2 मिनिटं मी फक्त झाकणार आहे. आता आपली पावभाजी रेडी आहे. 2 मिनिटं फक्त झाकणार आहे. आता बघा, मी हे बघते ओपन करून. हे बघा, हे झालंय. बघा, मेल्ट झालंय सगळं बटर. हे बघा, आता मी ह्याच्यावरती ही कोथिंबीर थोडीशी कापलेली टाकणार आहे. हे बघा, ही पावभाजी झाली आहे रेडी माझी. हे पाव ह्याला पण मी फ्राय केलेत. आता मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे बघा, हे आहे पावभाजी. ठीक आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. आणि तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली माझी पावभाजी. थँक्यू सो मच.